कुंडली गवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्धसिंहासन तीर्थ की जय। खंडानंद रूपाय सव्यज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्ये महा श्रुति स्मृति पुराणानां करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीजालविहता विद्यान्धकारं गजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धवृदा ब्राह्मी नरतन रंगभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजेते श्रीमान् शंकरः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शंकरं च श्रीशरम् नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। अन्वयव्यतिरेकाभ्यां निरस्या प्राणतो यतेः विक्षापन्नस्मीति तदसीति श्रुतिर्जगौ दृश्यत्वाद्घटवद्देहो देहवच्चेन्द्रियाण्यपि मनश्चेन्द्रियवज्नेयं मनोवन्निश्चयादिमत्। नवसंख्या ऋतो ज्ञानो दशमो विभ्रमाद्यथा न वेत्ति दशमोऽस्मीति वीक्षमाणोऽपि तान्नव बुभुत्सोच्छेदिनी चास्य सदसित्यादिना दृढं प्रतीची प्रतिपत्ति स्यान्नासो मानान्तराद् भवेत्। प्रत्यक्षादिविरुद्धं चेद्वाक्यमर्थं वदेत् क्वचित् स्यात्तु तद्दृष्टिविद्यर्थं योषाग्निवद संशयम्। नायं शब्दः कुतो यस्माद् रूपं पश्यामि चक्षुषा इति यद्वत् तथैवायं विरोधोऽक्षयवाक्ययोः। निराकुर्यान् प्रसंख्यानं दुःखित्वं चेत् स्वनुष्ठितं प्रत्यक्षादिविरुद्धत्वान् कथमुत्पादयेत् प्रमाम्। श्लोक क्रमांक 89 पर्यंत। अध्याय क्रमांक 3। लौकिक आणि वैदिक वाक्यांचा प्रत्यक्षादी प्रमाणांचा जो विषय असतो तोच विषय यांचाही असतो, अशा पद्धतीचं काही विवेचन आपण मागील पाठात करून आलो। लौकिक वाक्य अर्थात व्यावहारिक असलेली जी म्हणून काही वाक्य असतील त्या सगळ्या वाक्यांचा विचार लौकिक वाक्य या विभागात आपल्याला करता येतो। वैदिक वाक्यांचा विचार करीत असताना श्रुती प्रतिपादित असलेले जे जे म्हणून काही वाक्य असतील, मग अवांतर वाक्य असतील, महावाक्य असतील, कोणत्याही पद्धतीची तिथली जी वाक्य असतील त्या सगळ्यांचा स्वीकार मात्र आपल्याला वैदिक वाक्य या विभागात करावा लागतो। म्हणजे वेदातील असलेली जेवढी म्हणून वेद भागातील असतील जेवढी म्हणून वाक्य आहेत त्या सगळ्या वाक्यांचा विचार मात्र आपल्याला वैदिक वाक्यांच्या संबंधाने करावा लागतो। लौकिक वाक्य असो अथवा वैदिक वाक्य असो, या दोन्हीही असलेल्या वाक्यांचा विषय कोण होत असेल तर या पद्धतीचा विचार करीत असताना पूर्वपक्षी संख्याचार्य आपल्या समोर अशी शंका मांडतात, या दोन्हीही असलेल्या वाक्यांचा विचार करीत असताना या वाक्यांचा विषय म्हणजे हे वाक्य ज्याला म्हणून संबोधन करीत असतील, ज्याचं म्हणून अर्थ प्रतिपादन करत असतील, तो म्हणून सगळा असलेला विषय हा प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी नावाच्या प्रमाणांच्या साह्यानेच असला पाहिजे, अशा पद्धतीचा अर्थ ते सांगत आहेत। वास्तविक 6 प्रमाण सांख्य मानित नाहीत, परंतु प्रत्यक्षादी प्रमाणांचा संग्रह करीत असताना आपण पुढील असलेली 3 प्रमाणं सुद्धा या ठिकाणी घेतोय। सांख्याचार्यांच्या दृष्टीने विचार करीत असताना 4 प्रमाणांचा विचार मात्र त्यांनी केला। शब्द, प्रत्यक्ष, शब्द, अनुमान आणि उपमान अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो। पुढील असलेल्या दोन्हीही प्रमाणांचा संग्रह आपण एवढ्यासाठी करीत आहोत की पुढील असलेली दोन्ही प्रमाण सुद्धा इतर मतवाद्यांनी सुद्धा मांडलेली आहेत। प्रभाकर मताचा विचार केला असता
पूर्वमीमांसक असलेल्या प्रभाकर मताने सुद्धा कुठेतरी या असलेल्या वाक्यांच्या संदर्भाने तत्वमस्यादी महावाक्यांच्या संदर्भाने एक अशाच पद्धतीची शंका पुढे उपस्थापित केली असल्या कारणानं त्या असलेल्या पूर्वमीमांसक प्रभाकर मतवाद्यांचा सुद्धा वा नियोगवादी असलेल्या प्रभाकर मतवाद्यांचा सुद्धा संग्रह आपण या ठिकाणी करत असल्यामुळे सहाही प्रमाणांचा विचार या ठिकाणी करीत आहोत। प्रत्यक्षादी प्रमाणांचा विषय जो जो म्हणे पुढे होईल तोच लौकिक आणि वैदिक वाक्यांचा विषय असला पाहिजे अशा पद्धतीचा विचार मागील पाठात आपण करून आलो। म्हणजेच लौकिक असो अथवा वैदिक वाक्य असो, वैदिक वाक्यात वाक्य असो अथवा महावाक्य असो, कोणत्याही पद्धतीचे असलेलं वाक्य सांगेलच काय जे प्रत्यक्ष प्रमाणाने अनुभवाला येईल, जे अनुमान प्रमाणाने अनुभवाला येईल, जे शब्द प्रमाणाने अनुभवाला येईल, जे उपमान प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण या सगळ्या असलेल्या प्रमाणांनी आपल्याला अनुभवाला जी जी म्हणून गोष्ट येईल त्याच असलेल्या गोष्टीचं निरूपण ह्या लौकिक आणि वैदिक वाक्याद्वारा होतं असं सांख्याचार्यांचं म्हणणं आहे। वास्तविकतः विचार केला असता आत्मा कोणत्याही प्रमाणांचा विषय होत नाही, म्हणून आत्म्याचं वर्णन कोणत्याही पद्धतीमध्ये वैदिक असलेल्या कुठल्याही वाक्यांमध्ये केलंच नाही असं म्हणावं लागतं। कारण का आत्मा प्रत्यक्षाचा विचार होणार नाही, आत्मा अनुमानाने सिद्ध होणार नाही, म्हणजे आत्म्याचं ज्ञान, आत्मा हा विषय अनुमानाचा होणार नाही, आत्मा शब्दाचा, अनुपलब्धीचा, अर्थापत्तीचा, उपमानाचा कोणत्याही पद्धतीत विषय होत नाही। प्रमाणांचा विचार करीत असताना प्रमाणांचं जे साधन म्हणून सांगितलं, ज्या इंद्रियांच्या मार्फत त्या प्रत्यक्ष प्रमाणाचं ज्ञान आपल्याला होतं आणि इतर असलेली सगळी प्रमाणं उपजीवक अशा स्वरूपाची असून उपजीव्यता मात्र प्रत्यक्ष प्रमाणाच्या ठिकाणी आहे। अनुमानाचा विचार केला तरी व्याप्ती ज्ञान म्हणजे व्यभिचारा दर्शन, व्यभिचाराचं दर्शन आणि संस्कार दर्शन हे प्रत्यक्षच त्याला व्हायला पाहिजेत आणि जोपर्यंत ही गोष्ट प्रत्यक्ष होत नाही तोपर्यंत व्याप्ती ज्ञान होणार नाही आणि जोपर्यंत व्याप्ती ज्ञान होत नाही तोपर्यंत अनुमीय रूप असलेला जो कोणता साध्य पदार्थ असेल त्या साध्य पदार्थाचं ज्ञान परोक्ष रूपाचं का होईना त्याला मात्र निश्चित होणार नाही। पर्वतो वन्यमान या उदाहरणात बघत असताना धूमरेखेवरून त्या हेतूवरून अग्नीची सिद्धी व अग्नीचं ज्ञान आपल्याला होत असतं, परंतु व्याप्ती ज्ञानाच्या दृष्टीने जिथे जिथे अग्नी असतो तिथे तिथे मात्र धूम असतो आणि जिथे जिथे धूम असतो तिथे अग्नी असलाच पाहिजे, अग्नी तिथे असायलाच पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो। म्हणजे अविनाभाव संबंधाचा विचार करीत असताना धूमाकडून अग्नीकडे आपल्याला विचार करावा लागतो। अशा पद्धतीचं व्याप्ती ज्ञान म्हणजे धूमाचं ज्ञान जोवर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष होत नाही तोपर्यंत अनुमानाने सिद्ध होणारा जो अग्नी आहे त्या अग्नीचं कोणत्याही पद्धतीत ज्ञान त्याला होत नाही। म्हणजे अनुमान प्रमाणाच्या साह्यानं सिद्ध होणारा जो अग्नी आहे, जो पर्वतावर आहे, त्या पर्वतावर असलेल्या अग्नीचं अनुमिती ज्ञान, अनुमिती प्रमा ही सुद्धा मला हेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानानंतरच होते, लिंगाच्या प्रत्यक्ष ज्ञानानंतरच ती गोष्ट होते। म्हणजे धूमाच्या धुराच्या डोळ्यांनी झालेल्या प्रत्यक्ष ज्ञानानेच अग्नी कळतो। म्हणजे अनुमेय रूप असलेला जो अग्नी आहे त्या अनुमान प्रमाणाने सिद्ध होणाऱ्या अग्नीचं ज्ञान सुद्धा प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित आहे का आधारित नाही, प्रत्यक्ष प्रमाणावरती गोष्ट आधारित आहे। म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण ते उपजीव्य अशा स्वरूपाचं असल्या कारणानं प्रत्यक्ष प्रमाणाला डावलून इतर कोणतीही प्रमाणं तुम्ही सिद्धच करू शकत नाही। अर्थापत्ती प्रमाणाचा विचार करीत असताना सुद्धा, उपमान प्रमाणाचा विचार करीत असताना सुद्धा त्या वृत्ती प्रभाकरामध्ये अनेक पाठ आपण अशी श्रवण केले की तो गवय, त्या गवयाचं दर्शन घेत असताना सुद्धा वनस्थ पुरुषाने सांगितलेलं असतं की गवय म्हणजे नीलगाय हा तुझ्या गोठ्यात बांधलेल्या गाईसारखा पशु असतो। म्हणजे पहिल्यांदा मला शब्दाने त्याचं ज्ञान होतं। गाई पाहिली का पाहिली नाही, गाई पाहिली, गाई कशी बघितली, प्रत्यक्ष बघितली का बघितली नाही, गाई प्रत्यक्ष बघितली। कालांतराने तो पुरुष वनात जातो आणि वनात गेल्यानंतर गो सदृश असलेला पिंड त्याला दिसतो आणि वनस्थ पुरुषाच्या वाक्याचं स्मरण होतं आणि समोर असलेला तो पिंड हा गायीप्रमाणे आहे आणि गायीप्रमाणे गवय दिसतो असं जे सांगितलेलं वाक्य आहे त्या वाक्याचं स्मरण आणि हे अशा पद्धतीचं असलेलं सादृश्यतेचं ज्ञान
त्या सादृश्यतेच्या ज्ञानावरून लक्षात काय येतं की ही नील गाय आहे किंवा हा गवई आहे. मग हा गवई आहे असं जे ज्ञान होतं ते ज्ञान होत असताना गायीचं प्रत्यक्ष ज्ञान असल्यावरच ते होईल ना. भले गवई तिथे पुढे जरी असला तरी प्रत्यक्ष गवयाच्या दर्शनावरून हा गवई आहे अशा पद्धतीची ज्ञान सिद्धी होतच नाही. त्याच्या मागे वनस्थ पुरुषाच्या असलेल्या शब्दाची महती आहे आणि त्या शब्द महतीने जे मला पूर्वी गायीचं ज्ञान होतं माझ्या आणि त्या शब्दांचं जे ज्ञान मला झालं, या दोघांची एक वाक्यता आल्यानंतर ज्यावेळी गवय प्रत्यक्ष होतो आणि गायीची स्मृती होते, गायी आठवते की गवय गायीसारखा आहे आणि गाय गवयासारखी आहे. अशा पद्धतीचं ज्यावेळी उलट सुलट त्याला ज्ञान होतं, ओतप्रोत ज्ञान होतं, त्यावेळी मात्र त्याला निश्चय होतो की हा समोर उपस्थित असलेला गोसदृश पिंड म्हणजे नील गाय किंवा गवय आहे, म्हणजे गवा आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच या उपमान प्रमाणाच्या संबंधाने सुद्धा चिंतन करत असताना गायीचं असलेलं प्रत्यक्ष ज्ञान टाळता येतं काय? गायीचं प्रत्यक्ष ज्ञान कोणत्याही पद्धतीत आपल्याला टाळता येत नाही. त्यामुळे या अशा असलेल्या इतर सगळ्या प्रमाणांचा जरी विचार केला तरी प्रत्यक्ष ज्ञानाच्या असलेल्या जोरावर हे सगळे चालतात. प्रत्यक्ष प्रमाणावर या सगळ्या गोष्टी असल्यामुळं प्रत्यक्ष प्रमाण उपजीव्य आणि इतर असलेली सगळी प्रमाण उपजीवक आहेत, म्हणजे त्याच्या आधारेही चालणारी गोष्ट आहे असा आपल्याला विचार करता येतो. मागील असलेल्या पाठात आपण असा विचार केला, अनुयोगी आणि प्रतियोगी अभावाच्या ज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना ज्ञानाभाव रूप अज्ञानाचा विचार करीत असताना सांख्यांच्या मताने असलेलं अज्ञानाचं स्वरूप कसं आहे? भ्रांती ज्ञान हे त्यांचं स्वरूप आहे. भ्रांती ज्ञान म्हणजेच काय आहे? विवेक ज्ञानाचा अभाव, भेद ज्ञानाचा अभाव. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान आहे असं त्यांनी सांगितलं ना. म्हणजे अज्ञानाचं स्वरूपच काय झालं? ज्ञानाचा अभाव. अभाव रूप असलेलं जे अज्ञान, त्या अज्ञानाच्या सिद्धीसाठी म्हणून, अभाव ज्ञानाच्या सिद्धीसाठी म्हणून व्यक्तीच्या ठिकाणी असलं काय काय पाहिजे? अभावाचा जो प्रतियोगी आहे त्याचं ज्ञान निश्चित असलं पाहिजे की अमुक ठिकाणी घट नाही हे ज्ञान माझ्या ठिकाणी संपन्न जर व्हावयाचं ठरलं तर पहिल्यांदी घट होता हे मला माहीत असलं पाहिजेत ना. अमुक ठिकाणी घट होता ही गोष्ट जर मला माहितीच नसेल तर त्या ठिकाणी आत्ता घट नाही असं कसं म्हणता येईल? असं मला ज्ञान होऊ शकतं का? ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीच्या अनुपस्थितीचं ज्ञान कसं होईल? घरात 10 लोक राहतात हे मला माहितीच नाहीये आणि मी घरात जाऊन म्हणेल कसं 10वा पुरुष कुठे गेला म्हणून? जी गोष्टच माहीत नाही, प्रतियोगीच मला माहीत नसल्यामुळं त्याच्या अभावाचं मला कोणत्याही पद्धतीत ज्ञान होत नाही. त्या अभाव प्रक्रियेचा विचार करत असताना प्रतियोगी आणि अनुयोगी शब्दाचाही विचार आपण केला. प्रतियोगी आणि अनुयोगी हे शब्द का वापरायचे? अभाव प्रकरणाचा विचार करीत असताना संयुक्त संबंधवान असलेल्या पदार्थांच्या संबंधाने आपण विचार करतो. भूतलावर घट आहे म्हणजे भूतलाचा आणि घटाचा संयोग संबंध आहे. अभाव तिथेच सांगता येतो जिथे अशा पद्धतीचा संयोग संबंध आपल्याला जोडता येतो व संयोग संबंध जिथे आहे तिथे संयोग आणि 2 पदार्थांचा असल्या कारणानं दोन्हीही पदार्थ काय झाले? संयुक्त संबंधवान झाले, म्हणजे दोन्हीही पदार्थांचा योग झाला, सम्यक योग प्राप्त झाला असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे नीटसा योग्य पद्धतीचा योग त्यांचा आला. कसला? जुळण्याचा योग आला. आता दोन्हीही पदार्थ जुळत असल्यामुळे, दोन्हीही वस्तू जुळत असल्यामुळे, एका ठिकाणी संबंधवान होत असल्यामुळे दोन्हींनाही काय म्हटलं पाहिजे? योगी म्हटलं पाहिजे. दोघंही योगी, योगाने युक्त झाली असल्या कारणानं दोघांनाही योगी म्हणा. एक मुख्य आहे आणि एक अमुख्य आहे. भावरूप ज्यावेळी घट आहे त्यावेळी सुद्धा भूतल म्हणून जे सांगायचं अधिकरण धर्मी जो सांगायचा ज्यावर घट होता, अभाव प्रक्रियेत काय काय महत्वाचं? एक अधिकरण महत्वाचं आणि एक त्या अधिकरणावर उपस्थित असलेला जो पदार्थ आहे की जो भावरूप आहे आणि त्याचा अभाव व्हायचा आहे. म्हणजे एक तो पदार्थ झाला आणि एक त्याचा आधार झाला. त्या आधाराचा विचार करा. आधार मुख्य का अमुख्य? आधार घट असतानाही होतात आणि घट नसतानाही आधार अधिकरण, घट नसताना सुद्धा अधिकरण होतच असं विचार करता येतो. म्हणजे त्या अधिकरणाच्या अभावाचा आपल्याला विचार करायचा नसल्या कारणानं अभावाचा ज्याचा विचार करायचा आहे तो पदार्थ मात्र मुख्य होतो. म्हणून जो मुख्य आहे त्या मुख्याच्या दृष्टीने मुख्य असलेला योगी आणि अमुख्य असलेला योगी
दोन्हीही एका ठिकाणी असलेच पाहिजेत असा आपल्याला विचार करावा लागतो. मग दोघांच्याही संबंधाने विचार करीत असताना दोन्ही योगी आहेत, पण त्यांच्यातला जर भेद दाखवायचा ठरला तर मात्र आपल्याला विचार करावा लागतो मुख्यता आणि अमुख्यता. एक मुख्य योगी, एक अमुख्य योगी. मग मुख्य योगीच्या संबंधाने विचार करीत असताना सांगितलं हा प्रतियोगी आहे. मुख्यता प्रतिस्पर्धी, स्पर्धी आणि प्रतिस्पर्धी मुख्य आहे ना, तो अन्य मुख्य नाही. पण हा जशाला तसा आहे ना, भावरूपता आणि अभावरूपता. मुख्यताला आलं ना, सापेक्षतेला आली ना, मग प्रतियोगी. मग प्रतियोगी म्हटलं गेलं घटाला ज्याचा अभाव सांगायचा आहे तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो. असं म्हणत असताना प्रतियोगी म्हणजे काय, जो भावरूपतेला आत्ता सध्याला आहे आणि त्याचा अभाव सांगायचा आहे असा जो पदार्थ, तो मात्र प्रतियोगी होतो. आणि भूतलाची भूमिका काय होते, भावरूप असताना पदार्थ भूतल आहे आणि अभावही सांगत असताना भूतल दशाला तसं आहे. त्यामुळे अधिकरणाचा विचार जर केला असता, अधिकरण त्या अमुख्य भूमिकेत जातं आणि अमुख्य भूमिकेत जाऊन सुद्धा सहयोगी होतं का होत नाही, सहकारी होतं का होत नाही, सहकार्य करतं का करत नाही. उलट सहकार्य ते अधिकरणच करत असतं. कारण भावरूप असलेल्या पदार्थाच्या आधाराचा विचार केला तर अधिकरण असतं ही गोष्ट सांगता येते. आता अभावरूपता ज्यावेळी पदार्थाला प्राप्त होते त्यावेळी तो पदार्थ तिथे नाही, ते कळलंच कशावरून, तो अभाव कुठे राहत असला पाहिजेत ना. जिथे ज्या पदार्थाचा भाव राहत असेल त्याच ठिकाणी त्या पदार्थाचा अभाव सिद्ध होऊ शकतो का नाही. ज्यावेळी तो पदार्थ बाजूला काढला जाईल त्याच वेळी तिथे अभाव सिद्ध होईल ना. अमुक एका ठिकाणी एक व्यक्ती बसतोय आणि आज बसत नाही म्हणजे काय झालं, तिकडे बघूनच सांगितलं नाही इथे बसणारे आले नाही का, म्हणजे अभाव त्या ठिकाणी सिद्ध होईल, इथे त्याचा भाव सिद्ध होता वा सिद्ध असतो. अशा पद्धतीचा विचार करता येतो. म्हणजे भूतलाची अधिकरणाची असलेली भूमिका ही सहयोगी आहे का नाही, अमुख्य जरी असली तरी सहयोगी आहे का नाही ते सांगतंय का सांगत नाही. अमुक अमुक पदार्थ आहे म्हणूनही सांगतंय आणि तो पदार्थ नाही म्हणूनही ज्ञान करून देण्यात सहकारी म्हणून उपयुक्तता मात्र त्याच अधिकरणाची होत असल्यामुळे त्याला उपसर्ग लावला गेला अनुयोगी. अनुयोगी म्हणजे काय, त्या योगीतला असतो सहयोगी असल्या कारणानं, सहकारी असल्या कारणानं त्याला अनु म्हणा. अनुशीलन करणं या गोष्टीचा विचार करीत असताना असं म्हणावं लागतं की पुढचा जो वर्तन करतोय त्या वर्तनाप्रमाणे राहणारा जो कोणी, म्हणजे प्रति आहे ना, ते नंतर करणे ना, मागून करण्यासारखं आहे ना, काहीतरी सहकार्य करण्यासारखं आहे ना, या गोष्टीचा विचार केला तर अधिकरण मात्र सहकार्य. कशाला सहकार्य करतं, भावरूप पदार्थ असतानाही सहकार्य करतं आणि अभावरूप झाला तरी सहकार्य करते. ज्ञान करून द्यायला सहकारी म्हणून तो उपस्थित असल्या कारणानं आणि त्याची भूमिका भाव आणि अभावा दोन्ही पद्धतीत समसमान असल्या कारणानं त्याला म्हणावं लागतं योगी आहे परंतु अमुख्य आहे, परंतु अनुयोगी अशा पद्धतीचा विचार करा. अनुयोगी आणि प्रतियोगी. मग ज्याचा अभाव सांगायचा आहे तो त्या पदार्थाचा प्रतियोगी असतो आणि जो त्याला सहकारी होतो त्याला अनुयोगी असं म्हणता येतं. म्हणून प्रतियोगी आणि अनुयोगी त्या दोन्ही असलेल्या ज्ञान जोपर्यंत व्यक्तीला होत नाही तोपर्यंत व्यक्ती अभावाचं ज्ञान संपादन करू शकत नाही. घट माहीत पाहिजेत, अमुक अमुक ठिकाणी असला हे माहीत पाहिजेत आणि तिथं जर तो नसेल तर मात्र तिथे तुम्ही सांगू शकता इथे घट नाही. आणि जर या दोन्हींचंही ज्ञान नसेल तर कोणत्याही पद्धतीत घटाभावाचं ज्ञान तुम्हाला होणंच शक्य नाही. म्हणजे एक अधिकरणाचं ज्ञान लागेल आणि एक प्रतियोगीचं ज्ञान लागेल. ज्ञानाभावाचा विचार करीत असताना, ज्ञानाभाव म्हणजेच अज्ञानाचा विचार करीत असताना ज्ञानाभाव हे ज्ञान सिद्ध करण्यासाठी लागेल काय, ज्ञानाभावाचा प्रतियोगी जो, ज्ञानाचा अभाव आणि त्या अभावाचा प्रतियोगी कोण, ज्ञानच. ज्ञानाचा अभाव आहे ना आणि अभावाचा प्रतियोगी कोण होणार आहे, ज्ञानच होणार आहे. ज्ञानाचा अभाव आहे, ज्ञानाचा भाव, प्रतियोगी भावरूप आहे ना. त्यामुळे ज्ञानाचा अभाव म्हणत असताना ज्ञानच प्रतियोगी ठरतो, दुसरा तिसरा कोणी ठरत नाही. म्हणजे ज्ञान असलं पाहिजे. ज्ञानाभावरूप अज्ञानाचं ज्ञान होत असताना, अज्ञानाची सिद्धी करीत असताना पहिल्यांदा लागेल काय, प्रतियोगीचं ज्ञान. प्रतियोगी होतोय कोण इथं, इथे प्रतियोगी निश्चित होतोय ज्ञान. म्हणजे विवेक ज्ञानाची सिद्धी त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. हा पहिला विचार आपल्याला करता येतो. आणि अनुयोगीचं ज्ञान असलं पाहिजे. अनुयोगी कोण, ज्ञानाभाव, विवेक ज्ञान
आणि सांख्य मत या दृष्टीचा विचार केला तर पुरुष प्रकृतीचा विचार होतो, विवेकाचा विचार होतो. विवेक म्हणजे पुरुष आणि प्रकृतीमधला विवेक. पुरुष निराळा आहे, प्रकृती निराळी आहे. पुरुष असंग आहे, प्रकृतीत सगळी ससंगता निर्माण झालेली आहे. म्हणजे इथे जो अधिकरणाचा प्रकार येतो तो अधिकरणाचा प्रकार मात्र निश्चित कोणता आहे? एक ज्ञान जे सांगितलं प्रतियोगी ते विवेक ज्ञान आहे. आणि अधिकरण कोण आहे? तर त्या पुरुषाच्या आधारे सगळी प्रकृती काम करत असल्यामुळे पुरुष हा अधिकरणात जातो. त्यामुळे पुरुषाचं ज्ञान असणं अपेक्षित होतं, कारण का ते सहकारी असल्या कारणानं पुरुषाचं ज्ञान असलं पाहिजे आणि विवेक ज्ञान त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा पद्धतीत दोन्हीही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याच्याच ठिकाणी ज्ञानाभाव रूप अज्ञानाची सिद्धी होते. आता ज्याच्याकडे विवेक ज्ञान नाहीये, ज्याला पुरुष म्हणजे आत्मा काय हेही माहिती आहे, त्याला कोणत्या पद्धतीत अज्ञान निर्माण होणार आहे? त्यामुळे भावरूप असलेल्या अज्ञानाचा विचार हा स्वतंत्र रीतीने सिद्ध होतो, ना की अभावरूप अज्ञानाचा विचार होतो. भावरूप अज्ञान असं जर मानलं तर स्वतंत्र कक्षेत अज्ञान येऊन बसतं. स्वाश्रया स्वविषया अशा पक्षाचं असलेलं जे अज्ञान आहे हे भावरूप जर मानलं, स्वतंत्र मानलं, तर ते स्वच्छ त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून सिद्धता त्याची मात्र निश्चित होते. आणि इथे अभावरूप असलेल्या अज्ञानाची सिद्धी करीतच असताना ज्ञानाची आवश्यकता होते, आत्म्याच्या ज्ञानाची आवश्यकता होते. म्हणजे अज्ञानाची अभावरूप अज्ञानाची सिद्धीच कोणत्या पद्धतीत होणार नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे भावरूप असलेलं अज्ञान आणि तदनंतर भ्रांती ज्ञानाची अशी स्थिती, भेद ज्ञानाची अशी स्थिती मानली असता सगळ्या पद्धतीने आपल्याला सुयोग्य असा विचार करता येतो. म्हणजे समीचीनता त्याच्या ठिकाणी येते असा विचार होतो. म्हणजे सांख्यांनी सांगितलेला ज्ञानाभावरूप असं असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं खंडन होतं आणि विवेक ज्ञानाने मोक्ष होतो असं कोणत्याही पद्धतीत होत नाही. विवेक ज्ञानाने मोक्ष होईल आणि भ्रांती ज्ञानाच्या निराकरणाने मोक्ष होईल. म्हणजे जे जिथे नाही ते तिथं मानलं असल्यामुळे भ्रांती ज्ञान झालंय आणि ते तिथं नाही मानलं म्हणजे भेद जाणला असता मोक्ष होईल. या सिद्धांताची हानी इथे होते. म्हणजे हा सिद्धांत इथे फोडला जातो, खंडित होतो. महावाक्यानेच अज्ञानाची निवृत्ती होते एवढं मात्र आपल्याला इथे सिद्ध करता येतं. मागील असलेल्या पाठामध्ये याचा सगळा विचार केला. काही उहापोह आपल्याला करायचा असल्या कारणानं आता आपण त्या ठिकाणी करून आलो. तत्वमसी या महावाक्याच्या संबंधाने विचार करा. अज्ञानाची असलेली निवृत्ती ही केवळ या महावाक्य करून होते, अन्याने होत नाही. अन्वय व्यतिरेकाच्या साह्याने विचार करावा लागतो असं सुरेश्वराचार्य म्हणतात. अन्वय म्हणजे काय, व्यतिरेक म्हणजे काय? अन्वय हा संबंध आहे आणि व्यतिरेक म्हणजे अभाव आहे असा विचार करता येतो. यत् सत्वे यत् सत्वम, तो आहे म्हणून हे आहे, हे आहे म्हणून ते आहे याला म्हणा अन्वय. हे नाही म्हणून ते नाही याला म्हणा व्यतिरेक. कारण सत्वे कार्य सत्वम, कारण असेल तर कार्य होईल म्हणजे कार्य आहे, आणि जर कारण नाही तर कार्यही नाही. अशा पद्धतीचा जो विचार आहे तो विचार मात्र अन्वय व्यतिरेकाचा आहे. अमुक असेल तर तमुक आहे आणि अमुक नसेल तर तमुक होणारच नाही. माती असेल तर घट सिद्ध आहे आणि माती नसेल तर घट सिद्ध होणारच नाही. म्हणजे अन्वय व्यतिरेकाने जर तुम्ही चिंतन केलं तर कारणत्व त्या व्यक्तीचं घट्ट होतं. जो पदार्थ असेल, जी वस्तू असेल त्या वस्तूच्या संबंधाने कारणत्वाची सिद्धी करीत असताना अमुकाने अमुक गोष्ट होतेच असं जे ठामपणाने सांगायचंय ते ठामपणाने सांगत असताना संबंधाने म्हणजे अन्वयाने, विधीने आणि व्यतिरेकाने म्हणजे निषेधाने दोन्हीही पद्धतीत ज्याची सिद्धी होते ते मात्र निश्चित कारण आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे अन्वय व्यतिरेकाचं जो जो व्यक्ती साह्य घेतो तो व्यक्ती मात्र निश्चित सफल होतो असा विचार व्यावहारिक धरेवर आपल्याला करता येतो. म्हणजे कारणत्वाचा निश्चय करीत असताना, कारणत्व सांगत असताना, कोणत्याही कार्याचं कारणत्व सांगत असताना अन्वय व्यतिरेकाचं चिंतन केलं असता निश्चित कारण आपल्याला हाती सापडतं. महावाक्यानेच अज्ञान निवृत्ती होते, अज्ञान निराश होतो याचं चिंतन करीत असताना अन्वय व्यतिरेकाने जर अशी सिद्धी झाली तर की जर महावाक्यानेच अज्ञानाची सिद्धी होते आणि महावाक्य नसेल तर अज्ञान निवृत्ती होणार नाही अशा पद्धतीचा विचार जर सिद्ध झाला
तर मात्र महावाक्यानेच अज्ञान निवृत्ती होते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे एक अन्वयाचाही विचार करा आणि एक व्यतिरेकाचाही विचार करा. अन्वय व्यतिरेकाने सिद्ध होणारं ज्ञान हे निश्चित स्वरूपाचं असतं, सिद्धांत स्वरूपाचं असतं. त्याला कोणत्याही पद्धतीमध्ये छेद देता येत नाही. कारण का होकारानेही ती गोष्ट बोलली गेली आणि नकारानेही ती गोष्ट बोलली गेली. विधी मुखानेही त्याचं प्रतिपादन केलं गेलं आणि निषेध मुखानेही तीच गोष्ट जशाला तशी सांगितली गेली. म्हणजे याची सिद्धी जर अशी झाली तर त्याला कारण आहे असं आपल्याला म्हणता येतं, नाही तर त्याला कारणत्व कोणत्याही पद्धतीत देता येत नाही. आत्तापर्यंत वेगवेगळ्या असलेल्या प्रमाणांच्या साह्याने तुम्ही बोलत राहिलात. अन्वय व्यतिरेकाने बोलला नसल्या कारणानं सुरेश्वराचार्य म्हणतात अन्वय व्यतिरेकाचं साह्य घ्या. अन्वय व्यतिरेकज्ञ असलेला जो पुरुष आहे त्या अन्वय व्यतिरेकज्ञ असलेल्या पुरुषाने अन्वय व्यतिरेकाचं साह्य कुठपर्यंत घ्यावं याचा विचार करत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात जोपर्यंत अहम ब्रह्मास्मी वृत्ती निर्माण होत नाही आणि तिची सिद्धी होत नाही, खरोखरीच ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीने त्या साधकाने अन्वय व्यतिरेकाचं चिंतन निरंतर केलं पाहिजे. म्हणजे परमार्थ साधनेतला एक दंडक इथे घालून देत आहेत की विचाराची जी दिशा आहे, मननाची जी प्रक्रिया आहे, ती मननाची असलेली प्रक्रियेचं स्वरूप अन्वय व्यतिरेकाच आहे. अन्वय व्यतिरेकाने त्याचं चिंतन सातत्याने केलं पाहिजे. कोणताही सिद्धांत तपासत असताना अन्वय व्यतिरेक तपासत राहा आणि अंतिम असलेल्या ध्येय प्राप्तीपर्यंत जो व्यक्ती ती गोष्ट करतो, अन्वय व्यतिरेकाचा साह्य घेतो, तो निश्चित फलाला जातो असं सुरेश्वराचार्य म्हणतात. आणि जो व्यक्ती अहम ब्रह्मास्मी ज्ञानाच्या आधीच अन्वय व्यतिरेक ज्ञानाला, अन्वय व्यतिरेक प्रक्रियेला सोडतो, तो व्यक्ती केवळ अनर्थाची प्राप्ती करून घेत नाही तर अर्थाची अप्राप्तीही त्याच्याकडून होत असते. त्याला अर्थ तर कधी मिळतच नाही, अनर्थाची प्राप्ती त्याला झाल्याविना राहत नाही. म्हणजेच काय होतं, मनाने व्यक्तीनी ब्रह्म आहे असं मानायला तयार होतात. एखादं कोणतं तरी वाक्य वाचतात आणि त्या वाक्याच्या आधारे इतरांना सांगत सांगत संभ्रम अवस्था निर्माण होते आणि त्या संभ्रम अवस्थेमध्ये देहादिकांचा अभिमान जशाला तसा ठेवून मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, अमुक ब्रह्म आहे असं सांगत सांगत राहत असतात. आणि त्या अशा असलेल्या स्थितीमध्ये हाती काय लागतं, हाती कोणत्याही संभ्रम लागला, हाती संशय लागला, हाती आधीचा संशय कमी होता म्हणून हा संशय हाती घ्यायचा का, अजून होऊ शकत नाही. त्यामुळे अर्थप्राप्ती तर नाहीच नाही, अनर्थ प्राप्ती झाल्याविना राहत नाही. त्यामुळे अन्वय व्यतिरेक हा अर्थप्राप्तीच्या दृष्टीने आणि अनर्थाच्या निवृत्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरतो. सुरेश्वराचार्य याच्या ठिकाणी उदाहरण देत असताना म्हणतात बुद्धाचा विचार करा. बुद्धाने काय विचार केला, बुद्धाने पराकोटीचा विचार करीत असताना, सगळ्या प्रमाणांचा विचार करीत असताना, आत्मतत्वाचा विचार करीत असताना अन्वय व्यतिरेकाची कास सोडली, शेवटाला टाकली आणि हाताला काय झालं, आत्मप्राप्ती तर झालीच नाही, आत्म्याच्या जवळ पोहोचला, आत्मप्राप्ती निश्चित झाली नाही, हाताला अनर्थ प्राप्ती लागली आणि आत्मा म्हणजे शून्य असं प्रतिपादन त्यांनी केलं. म्हणजे श्रुतीच्या विरुद्ध असलेल्या सगळ्या गोष्टीचं कथन केलं आणि शेवटी शून्य रूपता हाताला आली. शून्य रूपता, शून्य हे खरं मानायचं का, शून्य म्हणजे काही असतं का, अभाव म्हणजे आत्मा असू शकतो का, शून्यातून काही उत्पत्ती होऊ शकते का, शून्य म्हणजेच आत्मा असा सिद्ध करता येतो का, कोणत्याही पद्धतीत ती गोष्ट मानता येत नाही. मी आहे म्हणतो का नाही म्हणतो, शून्याचं सुद्धा अस्तित्व सांगावं लागतं का नाही, शून्य आहे म्हणावं का, आहे शून्याचं का, शून्याचं आहे नाही, मग आहेपणा कोणाचा आहे, आहेपणा मात्र निराळ आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. परमित्सायाम य आभाती, सुरेश्वराचार्य सुरुवातीला या अध्यायाच्या ठिकाणी म्हणतात की आहे 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 जे तुम्ही सांगता, सद्रूपता सद्रूपता जी सांगता, ती सद्रूपता म्हणजे नेमकं काय, अन्वय व्यतिरेकाच्या भाषेत सुरेश्वराचार्य या ठिकाणी बोलतात. सुरेश्वराचार्य म्हणतात आत्मा आहे ना, सद्रूप आहे ना, म्हणजे नेमकं काय, सद्रूप सद्रूप, अस्तित्व अस्तित्व म्हणजे नेमकं काय असतं, अस्तित्व अस्तित्व असं म्हणत असताना सुद्धा सापेक्ष भावाने व्यक्तीला लक्षात काय येतं, घट
अस्तित्ववान आहे. मग घट जसा आहे तसाच आत्मा अस्तित्ववान आहे. आत्म्याचं अस्तित्व काय, अस्तिपणा काय, त्या अस्तिपणाचं ज्ञान व्यक्तीला जशाला तसं होत नाही. ते अस्तित्व एवढंच म्हणून, अस्ति सद्रूप आहे एवढंच म्हणून त्याला ज्ञान होत नाही. सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतात, प्रमित्सायाम प्रमित्सा, प्रमाद ज्ञानाची इच्छा करणारा जो पुरुष आहे. प्रमाद ज्ञान म्हणजे प्रमाणांच्या साह्याने होणारं जे ज्ञान आहे. प्रमाद ज्ञानाची म्हणजे प्रमिती ज्ञानाची इच्छा करणारा जो मनुष्य आहे, म्हणजे त्या अशा असलेल्या मनुष्याच्या ठिकाणी प्रमाणांच्या वेळी ज्ञान होत असताना, प्रमाणांच्या साह्यानं प्रमेयाचं ज्ञान होत असताना जे स्फुरण होतंय, आज जे स्फुरण होतंय इच्छा निर्माण झाल्यावर, आणि त्या स्फुरणाच्या संबंधाने असलेला जो स्फुरण रूप तो म्हणजे सद्रूप आहे. स्फुरण रूपता त्याला दिली. मला प्रमाज्ञानाची इच्छा निर्माण झाली म्हणल्यानंतर प्रमाणांचं साह्य घेतो, प्रमेयाचं दर्शन घ्यायला जातो, आणि त्यावेळी जे आत स्फुरण होतं म्हणजे काय, चैतन्य साह्य जे व्हायला लागतं, साक्षीचा प्रकाश जो वृत्तीत उतरायला लागतो आणि त्या प्रमेयाकडे जायला लागतो, ती जी अवस्था आहे, ती जे स्फुरण आहे, त्या स्फुरणाला म्हणा सद्रूपता. आणि ज्यावेळी व्यक्ती झोपतोय, त्याला कोणतीच प्रमाज्ञानाची इच्छा नाही, त्यावेळी ज्ञान काय होतं, त्याला काहीच नाही असं ज्ञान होतं. काहीच नाही याचं जो प्रकाशन करतोय तो, म्हणजे याच्या वेळी सुद्धा जो स्फुरण रूप आहे तो मात्र सद्रूप आहे. म्हणजे एक अन्वयाने बोलणं झालं आणि एक व्यतिरेकाने बोलणं झालं. ज्यावेळी इच्छा निर्माण होते, प्रमिच्छा म्हणजे प्रमाज्ञान विषयिणी इच्छा, प्रमाज्ञानाची इच्छा म्हणजे प्रमिच्छा, त्यावेळी सुद्धा जो या स्फुरणात जो स्फुरण रूप आहे, त्या स्फुरण रूप असलेल्याला सद्रूप म्हणतो आणि त्याला आम्ही आत्मा म्हणतो. मग तो तसा आहे की जो स्वयं प्रकाशवान आहे. या अशा असलेल्या सद्रूपतेचं व्याख्यान या ठिकाणी अन्वय व्यतिरेकाने करतात. म्हणजे अभावज्ञानाच्या वेळी सुद्धा तोच स्फुरण रूप आहे आणि भावज्ञानाच्या वेळी सुद्धा तोच एक स्फुरण रूप आहे. म्हणजे दोन्हीही असलेल्या ज्ञानांच्या संबंधाने जो प्रकाशक आहे, त्या एकट्या असलेल्या प्रकाशकाचा जर विचार केला तर तो प्रकाशक जो स्फुरण रूप आहे, त्या स्फुरण रूप असलेल्याला आम्ही काय म्हणतो, सद्रूप म्हणतो. अभाव ज्ञानातही सद्रूपता आहे, त्याची निश्चित आहे, आणि भावज्ञानात तर सद्रूपता सांगावयाची आवश्यकता नाही. कारण का भावज्ञान सांगतो याला अस्तित्व आहे. मग त्यावेळी सुद्धा याला ज्याच्याने अस्तित्व आलं तो पदार्थ, आता ते समजू शकतं, याला अस्तित्व असलेला पदार्थ ज्याच्याकडून आलं तो पदार्थ, ती वस्तू म्हणजे आत्मा आहे. आणि अभावाच्या वेळी सुद्धा जो प्रकाशन करतो, स्फुरण रूपाने देतो, हे नाही इथे असं जो ज्ञान करून देतो, तो जो स्फुरण रूप त्याला तुम्ही सद्वस्तू म्हणा, सद्रूप म्हणा. मग त्या सद्रूप असलेला आम्ही आत्मा म्हणतो. या आत्म्याचा आपण विचार करीत आहोत. तत्वमसी या महावाक्यामध्ये त्वम पद लक्ष्यतोय. या तत्वमसी असलेल्या महावाक्याच्या संदर्भाने विचार करीत असताना सुरुवातीला आपण म्हणालो की हे वैदिक वाक्य आहे आणि एक लौकिक वाक्य आहे. या दोन्ही असलेल्या वाक्यांच्या संबंधाने निश्चित ज्ञान कोणाचं होतं, बाह्य पदार्थांचं ज्ञान होतं, आत्म्याचं होणार नाही. परंतु विचार केला असता जिथे वाच्यार्थच प्रकट होत नाही तिथे मात्र लक्षार्थाचं ग्रहण करता का करत नाही, करताना ग्रहण. व्यावहारिक असलेल्या वाक्याच्या संबंधाने सुद्धा लक्षार्थाचं ग्रहण होतं का होत नाही, होतं ना. गंगायाम घोषाहा, गंगेवर गवळवाडा आहे, अशा पद्धतीचं आपल्याला चिंतन करता येतं. गंगेवर गवळवाडा कसा राहतो, गंगेच्या प्रवाहावर, गंगा नदीवर गवळवाडा कसा असतो, गवळ्याचा वाडा कसा राहू शकतो, नाही राहू शकत. मग तिथे वाच्यार्थ जुळतोय काय, वाच्यार्थ जुळत नाही. तात्पर्य लक्षात येते काय, तात्पर्य लक्षात येत नाही. मग आता काय करावं लागतं तिथं, तिथे मात्र लक्षणा करावी लागते. आणि लक्षणा करून मात्र निश्चय होतो की गंगेवर गवळवाडा आहे, याचा अर्थ गंगेच्या तीरावर गवळवाडा आहे. हे गंगेच्या तीराला आला का आला नाही. आता त्या अशा असलेल्या लौकिक वाक्याचा विचार केला. गंगा तीर सांगितलं काय वाक्य,
गंगा तीराचा अर्थ त्या वाक्याचा आहे का? नाही, अजिबात नाही. मग लौकिक आणि वैदिक वाक्यांचा तो विषय असं जे म्हटलं गेलं, त्या अशा असलेल्या वैदिक आणि लौकिक वाक्यांमध्ये लौकिक नुसत्या वाक्याचा विचार करा, तिथे सुद्धा वाच्यार्थाने काही काम भागत नाहीये. लक्षार्थाचा आग्रह धरावा लागतोय, वाच्य संबंधी असो अथवा नसो. तिथला मात्र अर्थ घ्यावा लागतोय का घ्यावा लागत नाही? घ्यावाच लागतो. आणि तो अर्थ घेऊन मात्र तिथली सिद्धी होत असते. आत्मा आहे, वाच्यार्थाने कसा काय सिद्ध व्हायचा? काय म्हणतात? नाही, सद्वस्तू तर आहेच आहे. वेद अपौरुष अनादित्व तर वेदाला आहे, फक्त त्याचं काही आधी माहित नाही म्हणून. स्वरूपतः तर सद्वस्तू अनादीच आहे ना. त्यामुळे आधी काय नंतर काय असं परंपरेने सांगता येणार. त्याचं कथन करणार आहे. ज्याला ज्ञान नाही त्याच्यासाठी हे आहे, ज्याला आहे त्याला काही घेणं देणं नाही. त्यामुळे ज्याला अज्ञान आहे त्याच्यासाठी म्हणू शकता सद्वस्तू आधी, आणि मग त्याचं ज्ञान संपादन करून ज्ञानी महात्म्याने आपल्याला सांगितलं, असं एक व्यवहार म्हणून असं म्हणता येऊ शकतं. परंतु तशी संगती मात्र कोणत्याही पद्धतीत लावता येणार नाही. कारण का ते अनादि तर दोन्ही नाही दिलेले अपौरुष येत असल्यामुळे त्या सिद्धांताप्रमाणे तसा तसा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे लक्षणेच्या दृष्टीने विचार केला तर हे जेवढं सांगतात तेवढंच ते आहे. प्रत्येक शादींचाच विचार होतो, प्रत्येक शादीनेच हा सगळा विचार वैदिक वाक्यांचाही केला जातो असं सांगता येत नाही व असा सिद्धांत होत नाही. त्यामुळे अलौकिक असलेल्या गोष्टींची सुद्धा सिद्धी मात्र तिथे होते. स्वर्गात इंद्र आहे असं एक वैदिक वाक्य कोणत्या प्रमाणाने सिद्ध होईल? कोणत्या प्रमाणाने सिद्ध होईल? प्रत्यक्षाचा विचार केला सिद्ध होत नाही म्हणा. प्रत्यक्षाने इंद्र कसा काय दिसू शकतो? त्यामुळे इथे असा कोणताही विचार आपल्याला करता येत नाही. त्यामुळं वैदिक वाक्य आणि लौकिक वाक्य हे फक्त प्रमाणांचा विषय जे जे आहे तेवढंच सांगतात असं होत नसून, प्रमाणांचा विषय म्हणून जो आत्मा आहे त्याचंही कथन करणारं ते वैदिक वाक्य होऊ शकतं असा विचार आपल्याला करता येतो. लौकिक वाक्याचा विचार कोणत्याही पद्धतीत प्रमाणांच्या बाहेर जाऊन होऊच शकत नसल्यामुळं केवळ वैदिक वाक्यांवर असलेला हा आक्षेप आपल्याला अशा पद्धतीत फोडता येतो की जो अलक्ष्य पदार्थ आहे तिथे सुद्धा मात्र वाच्यार्थाने अलक्ष्य असलेला पदार्थ तिथे सुद्धा मात्र आपल्याला लक्षणेने जाता येत असेल तर त्या आत्म्याच्या संबंधाने सुद्धा वाच्यार्थाने आपल्याला जाता येत नसेल तरी लक्षार्थाने मात्र तिथे निश्चित निर्देश मात्र तरी करता येतो. त्यामुळे लक्षणेचा विचार इथे केला गेला. लक्षणेचा विचार करीत असताना सुद्धा, त्या आत्म्याचा विचार करीत असताना सुद्धा इथं सांगितलं गेलं काय? 3 संबंधाचा विचार करा. 3 संबंधाने मात्र ती गोष्ट आपल्याला लक्षात येते. एक समानाधिकरण संबंध, एक विशेषण विशेष्य भाव संबंध आणि एक लक्ष लक्षण संबंध. समानाधिकरण संबंध सांगत असताना सोयम देवदत्ता नावाचं उदाहरण गेलं आणि त्या उदाहरणामध्ये सांगितलं सहा अयम देवदत्ता, तो हा देवदत्त आहे, तो हा देवदत्त आहे. कोणत्या तरी वेगळ्या देशात, कोणत्या तरी वेगळ्या काळात याच व्यक्तीला मीच पाहिलं होतं आणि आत्ता वेगळ्या देशात वेगळ्या काळात त्याच व्यक्तीला मी पाहिले आणि त्रयस्थाला सांगतोय तोच हा देवदत्त आहे. काहीतरी असेल पण तोच हा देवदत्त आहे. आता या वाक्यामध्ये तो आणि हा आणि देवदत्त आहे यांची एक वाक्यता कशी काय सिद्ध होत असेल? त्या काळात त्या देशात बघितलेला देवदत्त तत्त काल विशिष्ट देश विशिष्ट असा आहे. या काळात बघितलेला देवदत्त एतत् काल एतत् देश विशिष्ट असा आहे. दोघांची एक वाक्यता होत असताना तोच एकच व्यक्ती आहे. मग हे सांगत असताना समानाधिकरणता आली का नाही? दोघांची विभक्ती एक आली का नाही? सहा आयम एक आहे. एका प्रथमेतलं हे असल्यामुळे ते मात्र एका ठिकाणी येतं. म्हणून एक असा संबंध सांगत असताना टाकाव काय लागेल याच्यातलं, काय त्याग करावं लागेल याच्यातलं? त्या सहाच्या ठिकाणी असलेला जो देशकाल आहे तो सोडून द्यावा लागेल. हाच्या ठिकाणी आत्ता असलेला देशकाल तो सोडून द्यावा लागेल आणि घ्यावं काय लागेल? तो हा देवदत्त एवढंच घ्यावं लागेल. विरुद्ध असलेल्या गोष्टींचा त्याग करा. समानाधिकरण संबंधाने ती गोष्ट आपल्याला सांगता येते. विशेषण विशेष्य भावाच्या दृष्टीने हेच उदाहरण तपासत असताना आपल्याला म्हणावं लागतं की एकदा सहाला विशेषण करा
आणि एकदा अयमला विशेषण करा. विशेषण का म्हणून करायचं? विशेष्य भाग जो असतो त्याला जर विशेषण लागलं तर त्या विशेष्य भागाची इतराहून व्यावृत्ती करणारं विशेषण ठरतं. काळा घोडा आहे असं म्हणत असताना 50 असलेल्या घोड्यातून वेगवेगळ्या रंगाच्या त्या काळ्या रंगाच्या घोड्याला व्यावृत्त कोणी केलं? काळ्या रंगाने व्यावृत्त केलं. इतर रंगाचे आणि एक घोडा काळा. व्यावृत्त करण्यासाठी काय करावं लागतं? विशेषण टाकावं लागतं. 100 वारकरी आहेत आणि एक काळा टोपीवाला आहे. आता सांगावं काय लागेल? त्याचा निर्देश करा. तो काळा टोपीवाला 100 लोकांतनं तो एकटा निर्देशित झाला का झाला नाही? लक्षित झाला का झाला नाही? लक्षित झाला म्हणजे व्यावृत्त झाला, बाजूला काढल्यासारखा झाला. त्यामुळे विशेष पदार्थाला जर बाजूला करायचं असेल, व्यावृत्त करायचं असेल तर विशेषणाची मात्र निश्चित आवश्यकता आपल्याला लागते. त्यामुळे त्या विशेषणाचा विचार दोन्हीही पदांच्या ठिकाणी करा. 6च्या ठिकाणी विशेषणाचा एकदा विचार करा आणि अयमच्या ठिकाणी विशेषणाचा एकदा विचार करा. आणि विशिष्ट मात्र तो हा देवदत्त हे विधान आहे. विशिष्ट ज्ञान काय? तो हा देवदत्त आहे. आणि एकदा मात्र 6ला विशेषण दिलं आणि विशेषता अयमला ठेवली तर त्या विशेषणाचे धर्म अयमवर येतील, विशेष्यावर येतील. याचे कोणते राहणार? तो विशेषण काय काम करतं? स्वतःच्या धर्मासह वर्तमान विशेष्याचं ज्ञान करून देऊन विशिष्ट ज्ञान सिद्ध करतो. जे स्वतःचे धर्म टाकणार का टाकणार नाही? टाकणार. मग स्वतःचे धर्म टाकत असताना त्याचा धर्म काय? 6चा 6 म्हणजे तो त्याचा धर्म काय? तत्तत्काल विशिष्टता. तो त्याच्या ठिकाणी ते तत्तत्काल विशिष्टता. ती गोष्ट जर अयमला टाकली तर अयमच्या ठिकाणी असलेली एतत्काल देश विशिष्टता ही मात्र विरुद्धाला जाते. त्यामुळे विशेष भागातला असलेला तो धर्म आणि याचा असलेल्या विशेषणाचा तो धर्म मात्र बाजूला आपल्याला सारावा लागतो. म्हणजे हा याच्यावर आरोपित होतो. कोणता धर्म आत्ता निराकरण होणार नाहीये. एकदा एकाला विशेषण देऊन निराकरण होणार नाहीये. 6चे धर्म आत्ता अयमवर आले. आता अयमला विशेषण करा. अयमचे धर्म 6वर जातील आणि दोघांचे स्वतंत्र स्वतंत्र धर्म जर एकामेकावर जाऊ लागले आणि विरुद्ध असू लागले तर दोघांचं निराकरण त्या ठिकाणी होतं. आणि राहतं काय पुन्हा शिल्लक? तो हा देवदत्त एवढं शिल्लक राहतं. ज्ञान काय सिद्ध होतं? हा तो आहे. लक्षणादी देवते भागत्याग लक्षण होते आणि एवढंच मला ज्ञान शिल्लक राहतं. एवढंच मला ज्ञान होतं. हे विशिष्ट ज्ञान म्हणा, नंतर अजून काही म्हणा, ज्ञान मात्र एवढं शिल्लक राहतं आणि निश्चित प्रमारूपाचं हे ज्ञान होतं असा विचार करता येतो. तिसरं उदाहरण देत असताना सांगतात स्वयं देवदत्त हा स्वयं देवदत्त हे दोन्ही ठिकाणी लागू पडतात. पोकळीचा विचार करा म्हणतात. घटाकाशे आणि महाकाशे. घटाकाश आणि महाकाशात भेद काय? कोणता भेद असू शकतो दोघांमध्ये? उपाधी एवढाच काय तो भेद आहे. एकदा त्या उपाधीचा बाध झाला की घटाकाश महाकाशात जात का जात नाही? आता उपाधीचा केवळ विचाराने ती गोष्ट होते का होत नाही? का इथे काही टाकत बसावं लागतं? कोणत्याही पद्धतीचा इथे टाकाटाकीचा विचार करावा याचा नाही. एक फक्त गोष्ट पाहिली असता एवढंच लक्षात येतं की घटाकार विशिष्टता घटाकाशाला आहे आणि महाकाशाला मात्र कोणत्याही पद्धतीचं असं आकार घटाकाशासारखा प्राप्त नाही. परंतु ज्यावेळी ही घटाकार विशिष्टता संपुष्टात येईल त्यावेळी मात्र घटाकाश म्हणजेच आपोआप महाकाश आहे. आणि आत्ता सुद्धा घटाकाश म्हणजे काय आहे? महाकाशाचाच भाग आहे असा विचार करता येतो. तरीही घटाकाश म्हणजेच महाकाश हे सांगत असताना सांगितलं लक्षणेचा विचार करा. लक्ष काय आहे? घटाकाशाचं सुद्धा महाकाश लक्ष आहे. त्यामुळे इथून मात्र लक्षणेचा विचार करून त्या असलेल्या महाकाशामध्ये ऐक्यता त्याची सिद्ध होते. म्हणजे हा तोच आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. इथेही तीच लक्षणा करावी लागते. त्याच पद्धतीचा विचार केला तर तत्वमसी या महावाक्यात सुद्धा अशीच भागत्याग लक्षणा करावी लागते. त्या तत्पदाचा जो लक्ष जे ब्रह्म आहे आणि त्वम पदाचा जो लक्ष जो कुटस्थ आहे त्या कुटस्थाच्या संबंधानेही ती लक्षणा केली असता अहंकारादी जे काही वाच्यार्थ आहेत, दुःखित्वादी जे काही जीवाचे धर्म आहेत, ते अल्पज्ञतादी काही जे धर्म आहेत ते सगळे बाजूला सारले जातील आणि केवळ त्या दोघांचं ऐक्य ते एक आहेत
अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला होतं. समानाधिकरण संबंधाने सुद्धा तीच गोष्ट लक्षात घेता येते. तत् त्वम अशी, मग दोघांच्या ठिकाणी समान अधिकरणता जशाला तसा आहे आणि तिथूनही जीव ब्रह्मैक्य सिद्धी होते. विशेषण विशेष्य संबंधाने सुद्धा तत्त्वमसीचं चिंतन केलं असता एकदा तत्ला विशेषण करा, एकदा त्वमला विशेषण करा. दोघांचे विरुद्ध धर्म असल्या कारणानं सर्वज्ञता, अल्पज्ञता, सर्वशक्तिमानता, अल्पशक्तिमानता, परोक्षता, अपरोक्षता, परिच्छिन्नता, अपरिच्छिन्नता, हे सगळे असलेले जे धर्म आहेत, हे सगळे असलेले एकमेकाच्या विरुद्ध असलेले सगळे धर्म एकमेकांना आलटून पालटून जर विशेषण केलं आणि एकाला विशेष्य केलं तर दोन्ही धर्म टाकावेच लागतात. आणि मग तिथे मात्र जे शुद्ध चैतन्य राहतं त्या शुद्ध चैतन्याचं ऐक्य आपल्याला सांगता येतं. लक्ष लक्षण संबंधाचा विचार सुद्धा असाच आपल्याला करावा लागतो. लक्षणा केली असता त्वम पदाचं लक्ष आत्मा आणि तत्पदाचं लक्ष ब्रह्म, आत्मा ब्रह्म आहे, अशा पद्धतीचा विचार मात्र तिथे होतो. म्हणून तत्वमसी महावाक्याच्या आधारे विचार केला तर ते वाक्य आपल्याला असं सांगतं की तत्वमसी महावाक्याने जीव ब्रह्मैक्य सिद्धी होते आणि अशी जीव ब्रह्मैक्य सिद्धी झाली असता मोक्ष घडतो असा विचार आपण करून आलो आहोत. त्या एका असलेल्या तत्वमसीचं चिंतन करीत असताना काय केलं पाहिजे व्यक्तीने त्याचा विचार करताना सुरेश्वराचार्य म्हणतायत अन्वय व्यतिरेकाचं साह्य घ्या. अन्वय व्यतिरेकाने त्याची सिद्धी करा. मग अन्वय व्यतिरेकाने जर त्याची सिद्धी करायची ठरली तर अन्वय व्यतिरेकाने कशी सिद्धी करतात या गोष्टीचा विचार करीत असताना सुरेश्वराचार्यांनी दोन पद्धती मांडल्या आणि दोन विवेक आपल्याला सांगून दिले. आणि दोन विवेक सांगत असताना त्यांनी सांगितलं, एक द्रष्टादृश्य विभाग असा अन्वय व्यतिरेक सांगितला आणि दुसरा आगमापायी तत्साक्षी विभाग, आगमापायी रूप तत् साक्षी विभाग, अशा पद्धतीचं दोन विवेक, दोन असलेले अन्वय व्यतिरेक हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे दोन विवेक सांगत असताना, हे अन्वय व्यतिरेकाचे प्रकार सांगत असताना पहिल्या असलेल्या प्रकारात म्हणतात दृश्यत्वाद घटवत देहो देहवचेंद्रियाण्यपि मनश्चेंद्रिय व ज्ञेयम मनोवन निश्चयादिमत. इथे द्रष्टा आणि दृश्याचा विचार मात्र म्हणतात. विवेक करा, अन्वयाने पहा. अन्वय पाहत असताना सांगतात जे दृश्य म्हणजे काय आहे, दृश्याच्या ठिकाणी दृश्य आहे ही गोष्ट समजता कशावरून या गोष्टीचा विचार केला असता दृश्याच्या ठिकाणी कोणता धर्म राहतो याचा विचार करताना स्वप्रकाशितत्व हा धर्म त्याच्या ठिकाणी राहतो. म्हणजे स्वप्रकाश आहे का, जो दृश्य म्हणून भाग येतो त्या दृश्य म्हणजे समोरचा ज्याचं दर्शन व्हायचंय किंवा आपण घेणार आहोत ज्याचं दर्शन, घटादी पदार्थ याचं दर्शन घेत असताना हे दृश्य ठरतात. यांच्या ठिकाणी धर्म कोणता राहत असेल, अस्वप्रकाशितत्व. म्हणजे निषेध करणार, स्व म्हणजे स्वतःचा आणि प्रकाश म्हणजे त्याचा असलेला स्वतःचा प्रकाश म्हणजे ज्ञान त्याचं. हे त्याच्या ठिकाणी आहे का, हे त्याच्या ठिकाणी नाही. स्वयंप्रकाशितता आहे का त्याच्या ठिकाणी, स्वयंप्रकाशितता त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी आहे काय, जडत्व त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून जे जे म्हणून जड आहे ते ते दृश्य वा जे जे दृश्य आहे ते ते मात्र जड आहे असा आपल्याला विचार करता येतो. अप्रकाशितता, कोणाकडून तरी तो प्रकाशित होईल, कोणीतरी त्याचा प्रकाशक असेल असा जो काही, अन्य कोणीतरी प्रकाशक असेल असा जो काही भाग आहे त्या अशा असलेल्या भागाचं चिंतन करत असताना म्हणतात दृश्य. दृश्य म्हणजे काय आहे तर अस्वप्रकाशकत्व, हे ज्याच्या ठिकाणी राहतं आणि कसं राहतं, घटादिवत, घटवत, घटाप्रमाणे असं जे ज्याच्या ठिकाणी राहतं तो जो कोणता पदार्थ असेल तो सगळा पदार्थ काय असला पाहिजे, दृश्य असला पाहिजे. दृश्य जड ठरतं. द्रष्ट्याचा विचार करा. द्रष्ट्याच्या संबंधाने मागे आपण विचार करीत असताना असा विचार मांडला की द्रष्टा चेतन का, चेतन दृश्य चेतन निश्चित. मग द्रष्टा चेतन म्हणता का म्हणत नाही, द्रष्ट्याला चेतन म्हणावं लागतं. का म्हणावं लागतं, ज्ञान ग्रहण करता तो असल्यामुळं, ज्ञान त्याला होत असल्यामुळे त्या द्रष्ट्याला मात्र तुम्हाला अचेतन म्हणता येणार नाही. चेतनता त्याच्या ठिकाणी द्यावी लागते. म्हणजे त्याच्या ठिकाणी आहे काय, चैतन्य त्याच्या ठिकाणी आहे. तो मोक्ष असा स्वरूपाचा असल्यामुळे त्या अशा असलेल्या द्रष्ट्याचा विचार आपल्याला करावा लागतो. द्रष्टा असेल तर दृश्य, आणि द्रष्टा नसेल तर दृश्याची कोणत्याही पद्धतीमध्ये सिद्धीच होत नाही.
त्याचा विचार करत असताना ते सांगतात देहो नात्मा दृश्यत्वात घटवत. एक अनुमान आपल्यासमोर मांडलं गेलं की अनात्म पदार्थ मग देहासकट सगळे मग ते अहंकारापर्यंत सुद्धा जाऊन पोचतात. आत्मानात्म विवेक करायचा आहे ना, मग आत्मानात्म विवेकाच्या संदर्भाने द्रष्टादृश्य विभाग तपासून घ्यावा लागतो. मग अनात्म पदार्थ कसे आहेत? दृश्येत, दृश्यत्वात, हेतू दिला दृश्यत्वात. यांचं ज्ञान होतं का? होत नाही. होतं. देहाचं ज्ञान होतं, इंद्रियांचं ज्ञान होतं, मनाचं ज्ञान होतं, बुद्धीचं ज्ञान होतं, अहंकाराचं ज्ञान होतं, सगळ्यांचं ज्ञान होतं. आणि कोणाकडून होतं? अन्याकडून होतं. स्वकडून ज्ञान यांचं होत नाही. स्व म्हणजे बुद्धीला बुद्धी कळत नाही, मनाला मन कळत नाही, देहाला देह कळत नाही. अन्याकडून हे प्रकाशित होतात. परप्रकाशकता. सूर्य चंद्राकडून प्रकाश होतो, पण सूर्य चंद्राचा प्रकाश म्हणजे स्वप्रकाश नाही, अन्याकडून प्रकाशित आहेत ना, अन्याधीन आहेत ना. स्वाधीनता नावाचा प्रकार हा निराळा. अन्याधीन आहेत ना, पराधीन आहेत ना. त्यामुळे यांच्या असलेल्या एका ज्ञानावरून सूर्याचं ज्ञान आपल्याला होतं का? होत नाही. आपल्याला होतं ना सूर्याचं ज्ञान. त्यामुळे दृश्यत्वात या कोटी या हेतूने त्या दृश्य नावाच्या विभागात सूर्याला सुद्धा ढकलता येतं आणि सांगता येतं. नेत्रांनी व्हायला लागले ना. दृश्यत्वाचा विचार करीत असताना त्रिपुटीचा विचार आहे. प्रमेय ज्ञानाचा विचार करा. प्रमेय ज्ञान नाही, प्रत्यय ज्ञानाचा विचार करा. अमुक गोष्टीचा प्रत्यय आला म्हणजे काय आलं? प्रत्यय आला असं आपण म्हणतो. अनुभव आला, त्याचा शब्द आहे प्रत्यय. प्रत्यय आला म्हणजे नेमकं काय आलं? या गोष्टीचा विचार करत असताना शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं की प्रमाण, प्रमाता आणि प्रमेय यांच्या संदर्भाने, या त्रिपुटीच्या संदर्भाने होणार जे प्रमिती ज्ञान आहे म्हणजे प्रमा ज्ञान आहे, या सगळ्या असलेल्या प्रक्रियेला म्हणा प्रत्यय. हा प्रत्यय मला आला. मग प्रत्यय ज्ञानाच्या सगळ्या असलेल्या प्रक्रियेत, प्रत्ययाच्या असलेल्या सगळ्या प्रक्रियेत भेद आहे का? भेद नाही. भेद आहे ना. त्रिपुटी आहे का? त्रिपुटी नाही. त्रिपुटी आहे. हेतू काय दिला? दृश्यत्वात. तिसरा पाहणार आहे ना, कोणीतरी बघतोय ना, मग दृश्यत्वाच्या संदर्भाने विचार करा. अनात्म पदार्थ दिसून येतील. कुठले कुठले अनात्म पदार्थ दिसून येतील? अनात्म पदार्थ देहासकट सगळे दिसून येतील. कुठपर्यंत दिसतील? एक अहंकार जो अनात्म पदार्थात जेवढा आहे तेवढाच आत्मपदार्थात आहे की काय असं वाटलं पाहिजे. इथपर्यंत त्याची मजल असल्यामुळे त्या एका असलेल्या अहंकारापर्यंत सुद्धा आपल्याला विचार कशाचा करता येतो? अनात्मतेचा विचार करता येतो. कारण त्याचं ज्ञान आपल्याला होतंय ना, अन्याकडून प्रकाशित होतोय ना. जो जो म्हणून अन्याकडून प्रकाशित होईल, दृश्य भागात जाईल, तो म्हणून कोण असेल? घटादिवत तो अनात्म पदार्थ असेल. देहो नात्मा दृश्यत्वात घटादिवत. देहादी समस्त अहंकारासहित हे अनात्म पदार्थ आहेत. का अनात्म पदार्थ आहेत? दृश्यत्वात. मग आता दृश्यत्वात आणि घटाप्रमाणे उदाहरण दिलं. आम्हाला जे माहिती आहे ते उदाहरण दिलं. घटाप्रमाणे म्हणजे अहंकाराला सुद्धा, ज्या अहंकाराने आम्हाला पराकोटीला बसवलं होतं, त्या अहंकाराला या साध्या अनुमानाने कुठं आणून बसवलं? मडक्यात. आता तिथे घट चांगला शब्द वापरायचा नाही, मडक्यात आणून बसवलं त्या अहंकाराला. एक अनुमान फक्त सांगितलं घटवत. मग त्या एका घटवत एवढ्या उदाहरणाने अहंकाराचं स्थान घटात आहे. म्हणूनच की काय शेवटी तो फोडतात. अहंकार फोडायचा आहे ना. असं नाही तर तसं काही ना काहीतरी प्रक्रिया अहंकारासारखी फोडण्यासारखी झालीच पाहिजेत. मग घटवत इतका मोठा अहंकार इथे अनात्म पदार्थ सिद्ध होतो. कसं कसं सिद्ध होतं मी याचा विचार करत असताना एक क्रम या ठिकाणी दिला. सुरेश्वराचार्य क्रम सांगतात की शरीर आहे, शरीराचं ज्ञान सुद्धा कसं होतं? इंद्रिय विशिष्ट ज्ञान आहे, इंद्रियाने ज्ञान होतं. मग इंद्रिय विशिष्ट असलेला देह याचा द्रष्टा कोण आहे? निराळा आहे. इंद्रिय विशिष्ट देहाचा द्रष्टा एक निराळा. म्हणजे हा अन्वय व्यतिरेकाचा विचार. इंद्रियाचं ज्ञान कसं होतं? मन नसेल तर
मी इंद्रिय सुद्धा मनोविशिष्ट आहेत. मग मनोविशिष्ट असलेली इंद्रियाचं द्रष्टा कोण? मन नाही. मनाला नाही कळत, जड आहे ते. त्यामुळे तेही त्याचाही द्रष्टा तिकडे निराळा होतो. पुन्हा म्हणतात मन आहे. मनाचं ज्ञान कसं काय? अमुक मन आहे असा निश्चय कोणी केला, त्या निश्चयाचा विचार करताना निश्चयात्मिक रूप असलेल्या बुद्धीचा आपल्याला विचार करावा लागतो. बुद्धी निश्चय करते म्हणजे मन सुद्धा जे बुद्धी विशिष्ट आहे, त्या बुद्धी विशिष्ट असलेल्या मनाचं मला ज्ञान होतं. बुद्धीकडून होतं, निश्चय होतो. पण बुद्धीकडून कसं काय ज्ञान होत असेल? बुद्धीकडून नाही. बुद्धीच बुद्धीचं ज्ञान कसं काय करून देऊ शकते? मन आता बुद्धी विशिष्ट झाले ना, त्यामुळे बुद्धी बुद्धीचं ज्ञान करून देऊ शकत नाही. डोळ्याच्या पापणीचं ज्ञान डोळ्याला होतं का? बुभुळाचं कसं? अतिसामिप्यता आहे, त्यामुळे होणार नाही. त्यामुळे या दोषाने कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही. त्यामुळे बुद्धी विशिष्ट मनाचं ज्ञान बुद्धी होऊ शकत नाही. बुद्धी इतराचं करून देईल, पण याचं ज्ञान कसं काय करून देईल? त्यामुळे ज्या अर्थी मनाचं ज्ञान होतंय बुद्धी विशिष्ट, त्या अर्थी काय आहे? द्रष्टा निराळा आहे. द्रष्टा त्याचा निराळा सिद्ध होतो. आता बुद्धी कसली आहे? मी आहे, मी आहे, ही मुख्य बुद्धी आहे. दुसरी मुख्य बुद्धीचं स्वरूप काय? मी आहे. हा निश्चय आहे का? निश्चय नाही. हा निश्चय महापरम असलेला, मूल असलेला हा निश्चय अहंकारात्मक आहे का नाही? मी आहे, मी आहे, अमुक तमुक. आता याच्यामध्ये अज्ञानाच्या पकड्या खूप येतील, वृत्त्या खूप येतील, पण मी आहे शुद्ध असलेलं ज्ञान मी, आणि त्याला कोणता आकार उकार नाही. फक्त बोलायला गेलं तर मी एवढंच, आकार उकार नाही. आता पुढे आहे लावला, अस्तित्ववान सद्रूप जो आहे त्याला पुढे आहे काय लावता? स्वतःचं आडनाव 2 वेळा लावता का? फेसबुकवर लिहिणारी माणसं आहेत, चुकीने लिहित असतील, पण लिहितात का? लिहित नाही. चांगलं वाटतं का ते? जो आहेच तो मी आहे ना. मग पुन्हा मी आहे हे कसं काय लागलं गेलं? ही अहंकार विशिष्टता आहे. अहंकार विशिष्टतेमुळे असं द्वित्व प्राप्त होतं. त्यामुळे मी आहे असं जे ज्ञान आहे हे बुद्धीच आहे. पण आहे कसलं ज्ञान? अहंकार विशिष्ट. मग त्या बुद्धीचं प्रकाशन होतं का? होत नाही. बुद्धीचंही प्रकाशन होतं ना. बुद्धी कळते ना. मग बुद्धी कळते म्हणजे अहंकार विशिष्ट आहे म्हणून कळते. त्यामुळे बुद्धी जी अहंकार विशिष्ट आहे त्याचा सुद्धा द्रष्टा वेगळा मानावा लागेल. एक एक द्रष्टे तपासत आले तर द्रष्टा निराळाच कोणीतरी सिद्ध होत राहतो. की जो देहापासून द्रष्टा निराळा झाला, मनाचा द्रष्टा निराळा झाला, बुद्धीचा द्रष्टा निराळा झाला, अहंकार विशिष्ट बुद्धीचा द्रष्टा निराळा झाला. आता मुख्य असलेला जो अहंकार, त्या अहंकाराचं सुद्धा मला विशिष्ट ज्ञान होतं का? होत नाही. विशिष्ट ज्ञान होतंय ना अहंकाराचं, काहीतरी ज्ञान होतंय ना. अस्तित्वाची जी भूमिका आहे, अस्तित्वाचं जे ज्ञान आहे, कशाला तरी घेऊ नये, कशाला घेऊ नये हे माहित नाही. अहंकार विशिष्ट बुद्धीत मी आहे असं ज्ञान आहे. आता नुसत्या असलेल्या अहंकारात काय ज्ञान असेल? काय हे माहित नाहीये. झोपलेल्या माणसाला काय ज्ञान असतं? अनुमानाने सिद्ध होईल उठल्यावर, हा याला काहीतरी ज्ञान होतं, मी आहे. आता त्या झोपलेल्या अवस्थेत कोणतं ज्ञान असतं? कोणतं ज्ञान नसतं. मग कोणतं ज्ञान नसलेल्या स्थितीत सुद्धा काहीतरी त्याला आहे का नाही? वेगळा काहीतरी. अहंकाराने मान डास चावल्यावर हात कसं काय मारतो? काहीतरी त्याला ज्ञान आहे का? ज्ञान नाही. काहीतरी स्थिती आहे का? स्थिती नाही. सांगायचंय काय? काहीतरी अहंकार आहे का नाही? काहीतरी अहंकार त्याच्या ठिकाणी आहे. अगदी निश्चित पडला तरी अहंकार असतो का? असत नाही. असतो ना. मेलेल्या माणसाला अहंकार असतो, त्याच्यामुळे तरी आता म्हणून तर भूत होऊन हिंडतात. मग झोपलेल्या माणसाला स्वतःच्या देहाचा अहंकार नसू नये असं म्हणता येणार नाही. काहीतरी आहे ना, सूक्ष्म आहे, काहीतरी आहे. मग अहंकार कोण? नाही, सगळंच संपतं ना. मनही लयाला जातं, सगळंच संपतं. सूक्ष्म अवस्थेत सगळंच आहे, नाही कोणती स्थिती नाही. उद्बुद्धता कोणाची आहे का एवढाच मात्र अनुभवाचा विषय असतो. जो जो उद्बुद्ध असेल तिथे तो मात्र अनुभवाला येईल. आता उद्बुद्धता कोणाची सापडली तर तसा तसा व्यवहार येईल. आता सापडते का? उठल्यावर आपल्यालाच काही माहित नसतं. त्यामुळे सांगणं थोडं कठीण आहे की काय आहे आत म्हणून.
पण सगळंच लयाला जातं, सगळंच कारणात जाऊन बसतं, ही मात्र गोष्ट निश्चित आहे. कारण का कशाचं ज्ञान होतच नाही. त्यामुळे तरी अहंकार काहीतरी शिल्लक असतोच. मग जो सूक्ष्म असलेला अहंकार आहे तो विशिष्ट आहे का विशिष्ट नाही? त्या सूक्ष्म अहंकाराला म्हणा अज्ञान. मला काही कळत नव्हतं, मला काही कळत नव्हतं, अशी जी सगळी स्थिती आहे त्या स्थितीला म्हणा हे ज्ञान आहे. मला काही कळत नव्हतं हे आलं कुठून? अज्ञान नुसतं होतं ना. मग मला काही कळत नव्हतं हे आलं कुठून? हे मात्र काहीतरी ज्ञान तर तिथेच झाले. उठून मी स्वतःच्या अहमभावात येतो आणि मग मला आरोपित करतो असं होत नाही. ज्ञान तिथंच झाले म्हणून जशाल तसं कथन करतोय. मग ते मला मला कुठून आलं? मी आहे म्हणण्यामध्ये सुद्धा अहंकार सांगितला, मग ते मला म्हणण्यात नाही बघा. मग तो तिथे अहंकार आहे का नाही? मग अहंकार आहे काय, त्याचं स्वरूप आहे माहित नाही, कसली विशिष्टता आहे माहित नाही. अज्ञान विशिष्टता म्हणायची का? म्हणता येणार नाही, कारण का तेच अज्ञान. आता अज्ञान विशिष्ट अज्ञान म्हणजे काय म्हणायचं? अज्ञानच, दुसरं काही म्हणता येत नाही. त्यामुळे अहंकाराचं तिथे सुद्धा होणार जे विशिष्ट ज्ञान आहे त्याचा सुद्धा द्रष्टा वेगळा. मी सुखी होतो आणि सुखाने निजलो होतो. कोण आहे तो? द्रष्टा मात्र निराळा आहे. जर द्रष्टा असा असेल तर दृश्याची सिद्धी, आणि जर द्रष्टा नसेल तर दृश्य काय? काहीच नाही. त्यामुळे या अशा असलेल्या द्रष्ट्याच्या संबंधाने विचार करा, जो या द्रष्ट्याच्या मागचा आहे, मुख्य आहे. द्रष्टा दृश्याच्या सापेक्ष बोलतो, पण द्रष्टा म्हणून तो आहे का? द्रष्टा म्हणूनही तो नाही. तो मात्र दृंगरूप असलेला जो एक सद्रूप असलेला जो आहे तो मात्र निश्चित आहे. ही गोष्ट आपल्याला सिद्ध करता येते. हा असेल तर हे सगळं बाहेरचं, आणि तो जर नाही म्हणला तर बाहेरचं हे काही नाही असा अन्वय व्यतिरिक्त आपल्याला इथे सिद्ध करता येतो. त्याच्यावरून आत्मा इथे सिद्ध होतो की आत्मा आहे. मग त्याला द्रष्टा म्हणा, साक्षी म्हणा, काय म्हणायची ती तुम्ही म्हणू शकता, पण याची मात्र सिद्धी, याची मात्र मान्यता, हे प्रमाण सिद्ध करावंच लागतं. तर मग बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिद्ध करता येतात. मागे आपण दृष्टांत पाहिल्याप्रमाणे काचेतला प्रकाश भले सगळ्यांना प्रकाशित करत असेल, पण कंदिलाचा दिवाच मी मानित नाही म्हटल्यानंतर काही उपयोग होणार नाही. कंदिलातला दिवा माना न माना, काचेतला प्रकाश मग सिद्ध होईल, मानावाच लागेल, नाही तर काचेतला प्रकाश सिद्ध होणारच नाही. म्हणजे आत कोणीतरी जो मुख्य प्रेरक स्वयंप्रकाशित असलेला आणि इतरांना प्रकाशित करणारा असा जो, त्या एकट्याची मात्र आपल्याला सिद्धी करावी लागते. म्हणून तो असा असलेला अहंकार स्वव्यतिरिक्त अन्याकडून बघितला जातो, स्वतःकडून बघितला जात नाही. देह स्वतःकडून नाही, बुद्धी नाही, मन नाही, अहंकार नाही, काही नाही. मग स्वव्यतिरिक्त इतर कोणीतरी द्रष्टा त्याचा सापडतो, म्हणजे द्रष्टा हा निराळा ठरतो. आणि त्या द्रष्ट्याच्या मागचा जो कोणी मुख्य चैतन्य भाग आहे, त्या मुख्य असलेल्या चैतन्य भागाच्या अस्तित्वावरून यांच्या सगळ्यांचा प्रपंच आपल्याला सांगता येतो. दुसऱ्या पद्धतीचा अन्वय व्यतिरेक सांगत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात, आगमापायी तत् साक्षी विभाग. आगमापायी तत्, तत् म्हणजे आता ते ईश्वर वगैरे नाही, तत् यानी हे सगळं पुढचं. म्हणजे काय? जगत. आगमापायी म्हणजे काय? उत्पन्न होणार आणि लयाला जाणार. ते भगवद्गीतेमध्ये हा ते तर आलं, पण ते एक गोष्ट, एक श्लोक आला की जो वृत्ती प्रभाकरात परवा कथन केला. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव. अव्यक्तातून येतात, व्यक्त होतात, पुन्हा अव्यक्तात जातात. त्या आशयाचा श्लोक सुरेश्वराचार्य या ठिकाणी सांगतात. प्राग सद्याति पश्चात सत सच्च यायाद सत तथा अनात्माभिजनम तस्यात विपरीत स्वयं दृषी. पहिल्यांदी म्हणतात प्राक असत इति. प्राक असत, पूर्वी असत होतं, मध्यात सतला आलं, आणि नंतर पश्चात स्वतः पश्च असतः पुन्हा ते असतामध्ये घेऊन गेलं. असं जे जगत आहे
त्या जगताचा विचार करा. या जगताला खरं म्हणता का? या जगताचा विभाग करीत असताना साक्षी म्हणून करता का, चैतन्य म्हणून करता का मिथ्या म्हणून करता? याचा विचार करताना सुरेश्वराचार्य म्हणतात की जे पूर्वी नव्हतं, नंतर नाशाला जाणार आहे आणि मध्यात केवळ प्रतीतीला येतंय, अशा असलेल्याचा विभाग आगमापायी तत् एवढा करा. आगमापायी रूप असलेला हा याचा विभाग आहे. आणि दुसरा विभाग कोणता आहे? आगमापायी हे आहे असं ज्याला ज्ञान होतं, असा जो तो वृत्ती सहाय्य हे ज्ञान संपादित करतो आणि या सगळ्यांना प्रकाशित करतो वा या सगळ्यांना सत्ता प्रदान करतो, असा जो तो साक्षी. आता याच्यामध्ये जगत मुख्य आगमापायी का साक्षी मुख्य? साक्षी असेल तर जगत सिद्धी का जगत असेल तर साक्षी सिद्धी? साक्षी पाहिजेत ना. अन्वयाने बोलत असताना लक्षात घ्यावं लागतं साक्षी आहे मग जगत आहे, आणि साक्षी जर नाही मानला मग जगतही मानता येणार नाही. अन्वयाने असं म्हणत असताना आगमापायी असलेला जो तद्भाग म्हणजे हे सगळं जगत, या जगताच्या सिद्धी अनुभव आहे ना जगताचा, मग या अनुभवरूप असलेल्या जगताच्या सिद्धीसाठी सुद्धा साक्षी स्वतंत्र मानावाच लागेल. म्हणजे आत्मा मानावाच लागेल, स्वतंत्र मानावा लागेल, निश्चित मानावा लागेल. त्याच्याशिवाय कोणतंही गत्यंतर नाही. अन्वयाने आत्मा मानावा लागतो, व्यतिरेक असिद्ध होईल, सगळं जगतच असिद्ध होईल. एका क्षणामध्ये जगत सगळं संपलं असा अनुभव घ्यायचा आहे का? मग साक्षी नाही मानून काम भागलं पाहिजे. साक्षी नाही मानला की मग तर हे सगळं जगत असिद्ध होतं. वैचारिक दृष्टीने या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र असिद्ध होतो, असा सिद्धांत तयार होतो. त्यामुळे साक्षी मानावा लागतो का? मानावा लागत नाही. साक्षीची स्थिती जशाला तशी आपल्याला मानावी लागते. साक्षी जो आहेच आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. तो कसा आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव स्वयंप्रकाश असा तो आत्मा म्हणजे साक्षी आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. या अशा असलेल्या आत्म्याला अन्वय व्यतिरेकाने तुम्हाला सिद्ध करता येतं. आता हा आत्मा ब्रह्म आहे का ब्रह्म नाही? अन्वयाने सांगावं लागेल ब्रह्म आहे. व्यतिरेकाने सांगा आत्मे नाना आहेत. हे ज्ञान कुठून झालं? आत्मे नाना आहेत. कशाने ज्ञान संपादित केलं? या गोष्टीचा विचार करा. तुम्ही ज्ञान कशा कशाने घेता? प्रत्यक्षादी प्रमाणांनी घेता. प्रत्यक्षादी प्रमाणांनी आत्मेना एक आत्मा आहे ते कळत नाही. नाना आत्मे कसे कळायचे? नाना आत्मे कळणार नाही. मग नाना आत्मे आहेत असं म्हणताच तरी कसं? नाना आत्म्यांचा पक्ष मांडत असताना मग ते सुख दुःख मग ते ज्ञान संकर वगैरे इत्यादी सगळ्या विचारसागरामध्ये ती गोष्ट चिंतन केली असल्यामुळे इथे विस्तार करीत नाही. त्यामुळे नाना आत्म्यांचं सुद्धा ज्ञान नाही. म्हणजे एक आत्मा मानावा लागतो का नाही? एक आत्मा मानावा लागतो. नित्य मानावा लागतो, मुक्त मानावा लागतो, बुद्ध मानावा लागतो. सगळे सच्चित आनंद सगळे धर्म त्याच्यावर आरोपित करावे लागतात का? लागत नाही? लागतात. व्यापकत्व मानावं लागतं का? मानावं लागत नाही? मानावं लागतं. अपरिच्छिन्नत्व द्यावं लागतं का? द्यावं लागत नाही? द्यावं लागतं. ब्रह्मात हेच सगळं आहे. याचं लक्षण तेच आणि ब्रह्माचं लक्षण तेच. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. आम्हीही तेच म्हणतोय, तुम्हीही तेच म्हणताय, म्हणजे दोघही एकाच कथन करताय असा अर्थ तिथे निघतो. त्यामुळे आत्मा ब्रह्म आहे असं आपल्याला मानावं लागतं. एक व्यापकतेच्या जोरावर जरी विचार केला तरी हा व्यापक आणि तोही व्यापक. आता हे बाजूला कुठून काढू शकता? बाजूला काढता येत नाही. त्यामुळे विचार केला जातो की वेदांतानी सांगितलेलं, वेदांनी सांगितलेलं किंवा वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम, उपनिषदांनी सांगितलेलं जे म्हणून जीव ब्रह्मैक्य हे मात्र सिद्ध होतं. अन्वयाच्या परिभाषेत ती गोष्ट सिद्ध होते, व्यतिरेकाच्या परिभाषेत सुद्धा आपल्याला ती गोष्ट सिद्ध करता येते. म्हणजेच काय आहे? आपल्याला हा विवेक अन्वय व्यतिरेकाने जो आत्मा आणि अनात्म्याचा आपण करून ठेवला, करून घेतला, साधकाने करून मिळविला, त्या अशा असलेल्या विवेकाची सुद्धा नितांत त्याला गरज असते. ती सिद्धी अन्वय व्यतिरेकाने होत असते असा विचार करता येतो. म्हणजेच असा असलेला हा जो विवेक आहे
त्या विवेकाची महती सांगत असताना सुरेश्वराचार्य आपल्याला म्हणतात विवेक म्हणजे अभेद ज्ञान नाहीये. आत्मा वेगळा आहे ना अनात्मा वेगळा हा विवेक आहे. सांख्याचार्य काय म्हणाले, भ्रांती ज्ञानाच्या निवृत्तीने ज्ञान होतं, मोक्ष होतो. म्हणजे विवेकाने मोक्ष होतो. विवेकाने मोक्ष होईलच कसा? अभेद ज्ञानाने मोक्ष होतो हा पक्ष आमचा आहे. तुम्ही म्हणताय विवेक ज्ञानाने होतो म्हणजे भेद ज्ञानाने होतो. भेद ज्ञानाने होऊ शकत नाही, कारण का अन्वय व्यतिरेकाने तर जीव ब्रह्मैक्य हे सिद्ध होतं. आणि तुमच्या भेद ज्ञानामध्ये विवेक ज्ञान आहे, विवेक ख्याती आहे. मग विवेक ख्याती मान्य करीत नाही का? विवेक ज्ञान मान्य करीत नाही का? सिद्धांत पक्षी म्हणतात विवेक ज्ञान मान्य करीत नाही असं नाही, पण विवेक ज्ञानाने मोक्ष ही आम्ही मानत नाही. विवेक ज्ञानाने मोक्ष का होणार नाही? भेद ज्ञान आहे ना. आत्मा काय आणि अनात्मा काय हे कळणं नितांत गरजेचं आहे. तेवढ्यानेच मोक्ष कसा होईल? मी हे सगळं आता आपण जे पाहिलं, अहंकार विशिष्टता, बुद्धी विशिष्टता, मनोविशिष्टता, इंद्रिय विशिष्टता यांचा द्रष्टा निराळा, एवढ्या असलेल्या शब्दाने ज्ञान होतं काय? याने ज्ञान होतं काय? हे विभाग कळले म्हणजे ज्ञान होतं काय? याच्याने ज्ञान होत नाही, या विभागाने ज्ञान होत नसतं. विभाग गरजेचे नाहीत का? विभाग गरजेचे. विभाग तर गरजेचे पण ज्ञानाचे नाहीत. का ज्ञानाचे नाहीत? भेद मूलकता त्या विवेक ज्ञानात असल्यामुळं त्या भेद मूलकतेवरून हे अभेद ज्ञान आहे असं म्हणता येत नाही. तर काय म्हणावं लागतं? भेद मूलक असलेलं हे विवेक ज्ञान सुद्धा अज्ञानच आहे असं म्हणावं लागतं. कारण का इथे अजून आत्मा कळलेला नाही, फक्त बाजूचा प्रकार कळला. त्यामुळे ह्याला काय म्हणता? अज्ञानच म्हणा. विवेक मोठा का मोठा नाही? सत्संगतीने आत्मा अविनाशी, चंचल अचंचल आणि तद्विरुद्ध सर्व विनाशी आणि चंचल असा जो निश्चय, त्या निश्चयास विवेक म्हणावं अशी व्याख्या आपल्याला सगळ्यांना बहुतेक पाठ असेल. मोठा का मोठा नाही? मोठा. विवेक प्राप्त झालेला व्यक्ती मोठा का मोठा नाही? मोठा. शास्त्रकार सांगतात, सुरेश्वराचार्य सांगतात अज्ञानी आहे, विवेकी आहे. पण विवेक येतोय कुठं? अज्ञानात. अज्ञानी आहे पण अज्ञानी कसला आहे? हा फरक आहे का? फरक नाही. सामान्य आहे का? काही विशिष्टता आहे? त्याचा विचार करताना सुरेश्वराचार्य म्हणतात भेद संवद इदम ज्ञानम भेदाभावाश्च साक्षिणी कार्यमेतद विद्याया ज्ञात्मना त्याजेद वचः. सुरेश्वराचार्य या ठिकाणी सांगतात की हे जे त्याला ज्ञान प्राप्त झालं, भेदमूलक ज्ञान प्राप्त झालं, अज्ञानच आहे. पण आत्मा काय आणि अनात्मा काय हे ज्ञान प्राप्त झालं. हे ज्ञान कसलं आहे? सगळ्या असलेल्या भेद ज्ञानाची परिसीमा आणि सगळ्या असलेल्या भेद ज्ञानाचं फळ त्याला अंतिम प्राप्त झालं. की आत्मा काय आणि अनात्मा काय सगळ्या उपासनेचं फळ त्याला प्राप्त झालं. उपासना भेदात आहे, कर्म भेदात आहे, त्याचं फळ त्याला काय प्राप्त होतं? भेद ज्ञानच, दुसरं काही प्राप्त होणार नाही. नाहीतर त्याच्याने मोक्ष होतो म्हटलं तर मग भेदाच्या असलेल्या सगळ्या वर्तवणुकीतून अभेदाची स्थिती होणारच नाही. मग हे निश्चित आहे भेद ज्ञानच प्राप्त होतं. पण कसलं? अंतिम फल विवेक काय आहे? भेद ज्ञानाचं अंतिम फल आहे. म्हणजे काय आहे? मायेनी दिलेलं सगळ्यात सुंदर फळ आहे विवेक. दुसरं काय? आता याच्या पुढे तिला कोणतंही फळ द्यायचं नाही. याच्या पुढे पुन्हा आडवी. आत्ता फळ सुंदर देते. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे माया कृपाळू झाली, तिने उजळली माझी काया. असं एक वचन आहे. माया कृपाळू झाली म्हणजे नेमकं कशी कृपाळू होते? माया आणि कृपाळू होते. कशी कृपाळू होते? आणि ती उजळवते, ज्ञान प्राप्त करून देते. हे कसं काय होतं? याचा विचारच करीत असताना म्हणावं लागतं विवेक हे तिचं कृपाळूपण आहे. दुसरं तिसरं काही नाही. एक सांध आहे विवेक. मग तो विवेक सुरेश्वराचार्य या ठिकाणी उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला सांगतात की तो विवेक त्याला प्राप्त होतो. सांगण्याचा येतोय विवेकाने मोक्ष होतो का? नाही. मग मोक्ष होईलच कशाने? अज्ञान निवारणाने होईल. म्हणजे कशाने होईल? महावाक्य बोधानेच तो होईल. अशा प्रकारचं आपल्याला चिंतन करावं लागतं.
पुढे जाऊन आपल्याला विचार करता येतो. प्रत्येक वेळी वाक्य 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 एवढंच म्हणत राहता, याला प्रामाण्य काय? महावाक्ये किंवा अवांतर वाक्ये, एकंदरीत वेदवाक्ये, प्रामाण्य कुठून आलं? प्रामाण्याचा विचार करीत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात, प्रमाणांतराने ज्या एका वस्तूचं ज्ञान होतं आणि एक प्रमाणाने आधी सांगितलेलं आहे आणि प्रमाणांतराने पुन्हा तीच वस्तू सांगितली जाते, तसलं आम्ही प्रमाण मानित नाही. पहिली शंका. प्रत्यक्ष ज्याचं ज्ञान होतं त्याच्या संबंधाने जर प्रमाण उपलब्ध असतील वेदात, ते प्रमाण काय मानायचे? नदीवर 5 फळाची झाडे आणि वेदात लिहून आलं, नद्यास्तिरे फलानि सन्ति, नदीच्या तीरावर फळे. प्रत्यक्ष दिसतेत का दिसत नाही? काय वेदाची लुडबुड? ते प्रमाण आम्ही मानणार नाही असं म्हणतात. संशयास्पद असलेलं वाक्य ते प्रमाण मानायचं का? ते प्रमाण मानता येत नाही. उदाहरण देतात, स्थाणुर्वा पुरुषो वा. स्थाणू का पुरुष असलं संशयास्पद वाक्य मानता येत नाही. उपनिषद वाक्य हे सुद्धा वेदवाक्य समजून वेदवाक्य असल्या कारणानं तिथलं हे वेदवाक्य दिलं, तिथलं हे उपनिषद वाक्य आहे. त्यामुळे हे प्रमाण मानता का? हे प्रमाण मानतायत. को हि तद्वेद यद्य अमुष्मिन लोकेस्ति वानवा. अमुष्मिन लोक म्हणजे वरचे सगळे लोक आहेत का नाही? कोणी बघितलंय हे वाक्य? उपनिषद वाक्य. प्रमाण मानायचं का? याला प्रमाण आम्ही मानत नाही अशा पद्धतीचा विचार करतात. पुढे म्हणतात की जो वस्तूचा प्रकार प्रमाणाने सिद्धच करता येत नाही असलेल्या दुर्बळ प्रमाणांना प्रमाण मानता का? त्यांनाही प्रमाण मानता येत नाही. मग वाक्य हे प्रमाण आहे असं म्हणताना 4 आक्षेप आहेत आमचे, आणि या 4 आक्षेपामुळे आम्ही काय म्हणतो, तुम्ही लाख महावाक्य सांगा प्रमाण म्हणून, जीव ब्रह्मैक्य म्हणून ते अन्वय व्यतिरेकाने सिद्ध होऊ दे, नाहीतर अजून कशाने सिद्ध होऊ दे, आम्ही तुम्ही म्हणताय ते प्रमाण मानत नाही. मग आम्ही प्रमाण मानत नाही असं आम्हाला म्हणायचंय. काय याच्यावर उत्तर आहे? सुरेश्वराचार्य याच्यावर उत्तर देतात. हा पूर्व पक्ष उत्थापित केला आणि सुरेश्वराचार्यांनी इथे संग्रहित केला. हा पूर्व पक्ष आहे सौगत बुद्धांचा, की जे वेद श्रुतीचा अनादर करतात. का अनादर करतात? हे 4 तर्क त्या ठिकाणी देतात. हे 4 तर्क दिलेत त्यामुळे आम्ही वेद प्रमाण मानत नाही असं म्हणतात. काय उत्तर सुरेश्वराचार्य देतात? म्हणजे यांचं जर मंडन झालं तर मग सगळंच गेलं, यांचं खंडन झालं तर आतापर्यंत बोललेलं आपण बरोबर आहे एवढं होईल, नाहीतर मग विपश्यना करायला मोकळे. कारण का ज्ञान संपादन करणं हे मात्र अंतिम ध्येय असल्या कारणानं काय सुरेश्वराचार्य याच्यावर म्हणतायत, या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथं थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय.